केलं तर मग ऑटोमॅटिक ओपन होते बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो आज मी एवढी तयार होऊन कुठे जाते तर मी आज माझ्या ऑफिसचं ॲन्युअल पार्टी आहे JW मॅरियट मध्ये सहार येथे. तर आता मी तिथेच जाते. तर मी आज काय काय करेन, काय काय खाणार आहे, कसं आहे तिथे तिकडचं सगळं दाखवेन तुम्हाला. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो मी माझी बॅकपॅक केली आणि ओला बुक केली. बेलापूरला मी एका माझ्या फ्रेंडला जॉईन केलं. मग आम्ही दोघी सोबतच गेलो. ही माझी फ्रेंड आहे पूनम. जवळपास 1.25 तासामध्ये आम्ही पोचलो JW मॅरियटमध्ये. ट्रॅफिक पण जास्त नव्हतं, सो कंटाळा पण आला नाही. तिथे जाऊन आम्ही रजिस्ट्रेशन केलं कारण आम्ही स्टे करणार होतो, सो ID वगैरे लागणार होते. आणि हे आहे बाथरूम, वॉशरूम एरिया. खूपच क्लीन आणि खूपच छान होतं. वाटतच नाही की हे बाथरूम आहे. एकदम मस्त वाटत होतं, एकदम छान असं. आणि आम्हाला फायनली रूम मिळाला 14th फ्लोअरवरती. सो आम्ही लिफ्टने तिथे गेलो 14th फ्लोअरला. आतमधला प्लेस पण खूपच मोठा होता. जवळजवळ 5-7 मिनिटं वॉकिंग केल्यावरती आम्हाला आमचा रूम मिळाला लिफ्टपासून. इतका मोठा होता आतमध्ये प्लेस. सो तुम्हाला मी आता रूम टूर देते. हे स्टार्टिंगचा प्लेस आहे. कबर्ड दिले इथे ठेवायला सामान वगैरे. आणि मस्त भव्य असं छान असा क्लीन रूम होता इथे. छान असा किंग साईज बेड आहे, TV आहे, साईड टेबल, लॅम्प. आणि हे बाथरूम एरिया आहे. त्याला मोठा असं डोअर आहे आणि सगळ्यात छान म्हणजे बाथटब खूपच मस्त होता. आणि हा मोठा मिरर, बेसिन एरिया आणि खूप सारे इसेन्शियल वस्तू होते इथे, जसं हँडवॉश, टूथपेस्ट, डेंटल किट, शॉवर कॅप, टॉवेल, नॅपकिन्स. क्लीन आणि हायजीन सगळं होतं. हे बाथरूम एरिया आहे, शॉवर एरिया. तिथे पण आतमध्ये शॅम्पू, बॉडी जेल, कंडिशनर सगळी सोय होती. सो गाईज, हे जे कर्टन आहे ना, ते ओपन करण्यासाठी इथे मेन कर्टनसाठी बटन दिले. जर मी हे बटन क्लिक केलं तर मग ऑटोमॅटिक ओपन होते बघा. सो आपण 14th फ्लोअरवरून कसं दिसते ते बघूया. तुम्ही पण बघा माझ्यासोबत. खूपच छान आहे. आणि समोरच इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा आहे. ते मे बी दिसेल की नाही माहीत नाही, थोडं दिसेल. आणि छान असा गार्डन व्ह्यू आहे, झाडे वगैरे पण होते मस्तपैकी. आणि इथे 2 पाण्याच्या बॉटल, कॉफी सॅशे, टी, मिल्क आणि साखर अशा बेसिक सामान ठेवलं होतं. सो आम्ही दोघांनी कॉफी ट्राय केली, पण ती आम्हाला नाही आवडली. आम्ही फेकून दिली ती. आणि हा नाईट व्ह्यू आहे. खूप असा छान मस्त सिटी दिसते. त्यानंतर थोडा मी रेस्ट केला आणि रेडी होऊन पार्टीला गेले 7 वाजता. सो माझा पार्टी लुक तुम्ही पुढे बघालच पूर्ण. ऐसा बोला, मैंने कुछ नहीं बोला, मैंने कहा नहीं नहीं मम्मी भी आ नहीं सकती।
आणि इथे सरप्राईज गिफ्ट होतं, परफ्यूम सेक्शन, कस्टमाइज परफ्यूम सेक्शन. आणि फॉर डिनर इथे लाईव्ह काउंटर होते, चायनीज, नूडल्स, पास्ता, फ्राईड राईस. सो मी रात्री जास्त शूट नाही केलं. आणि गुड मॉर्निंग, हा मॉर्निंग व्ह्यू आहे. मी सकाळी 9 वाजताच उठली आणि नंतर खाली गेलो थोडं फ्रेश वगैरे होऊन ब्रेकफास्ट करायला. तिथे पण जास्त मी शूट नाही केलं, फक्त चहाचा शूट केला. चहा तर खूपच भारी होता, खूपच मस्त. म्हणजे मी फर्स्ट टाईम पिला होता असा चहा. गरम मसाला वगैरे सगळं टाकलं होतं ह्याच्यामध्ये. सो आमचा चेकआउटचा टाईम होता 12 वाजता. त्या अगोदर आम्ही स्विमिंग पूल बघायला गेलो. 10th फ्लोअरवरती होतं ते. खूपच छान असं होतं, मस्त. ॲक्च्युली इथे सगळीकडे कार्ड लागतं, जे रूमचं कार्ड असतो तो. विदाऊट कार्ड तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही, लिफ्टमध्ये पण जाऊ शकत नाही. फोटोज वगैरे काढून झाले, चेकआउट पण झालं. मग आम्ही ओला बुक केली आणि आम्ही घरी यायला निघालो. नंतर माझे फर्स्ट ऑफिसचे फ्रेंड्स भेटणार होते आज संध्याकाळी. सो आम्ही भेटलो सगळे एकत्र, खूप दिवसानंतर भेटलो होतो. तो खूप गप्पा वगैरे झाल्या. सो गाईज, मी माझा व्हिडिओ एंड करते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.